नमस्कार. आज आपण चौकोनी कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. ही चौकोनी कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते. जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, तुम्हाला कटोरी गोलाकार मोठी हवी आहे, तर अशा पद्धतीचं कटिंग करा. ब्लाउज हे अंगामध्ये खूप सुंदर बसतं. त्यासाठी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही इथे सोबत काढणार आहोत. सुरुवातीला आता इथे आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत. ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आज आपण हे 40 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवते. मोठ्या साईज आपण ही शिकत आहोत, त्यामुळे सगळी माप अशीच टाका, यात काहीही बदल करायचा नाहीये. शोल्डर आपण घेणार आहोत 5.5 इंच. हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहेत. त्यानंतर आपण मुंडा घेणार आहोत 6 इंच. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढायचे, त्यामुळे आकार देताना आपण दोन्ही मुंड्यांचे ते सोबत देणार आहोत. त्यामुळे इथे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग. आता 40 छातीचा आहे. छातीचा चौथा भागाला 10 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केले. हे पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाहीये. कटोरी आपण एक्स्ट्राची जी चौकोनी आहे ती वेगळ्या पेपरवर शिकणार आहोत. बाकी पॅटर्न आहे असंच आपल्याला कपड्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर आता इथे मुंड्यांचे आकार द्यायचे. कमरघेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये. छातीपेक्षा जर कमरघेर तुमचं खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन करा, नाहीतर हे सरळ असं खाली जोडून घेतलं तरी चालणार आहे. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं इकडे कोपऱ्यात 1.5 इंचावर मार्किंग करायचं मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. मग हा पॉइंट मॅच करत इथे आलो की वरती शोल्डरकडे हात जोडायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून इकडे 1 इंचचं मार्किंग, इकडे 1 इंचचं मार्किंग. मग ह्या पॉइंट पासून शोल्डर पर्यंतचं जे अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य आणि मध्यापासून 1/2 इंच आतमध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. मुंड्याचे आकार असेच द्या, म्हणजे तुमचं मुंड्यामधलं जे ब्लाउज बिघडतं ते बिघडणार नाहीये. सेम अशाच पद्धतीने सगळे आकार द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गळाखोली घ्यायची 2.5 इंच. आता शोल्डरची पट्टी जर तुम्हाला मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर मोठं करायचं आहे. शिवून तयार झाल्यानंतर शोल्डरची पट्टी किती हवी आहे त्यानुसार तुम्हाला हे गळाखोलीचं अंतर ठरवलं तरी चालणार आहे. त्यानंतर इथे उंची, गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. गळ्याची उंची आहे 6 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर योगपट्टीचं इकडे मार्किंग करायचं आहे. इकडनं आपण ही 3.5 इंचाची योगपट्टी करणार आहोत आणि इकडे आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. हीच योगपट्टी आपल्याला कपड्यावर कटिंग करताना वापरायची. यात फक्त कटोरी आपल्याला वेगळी काढावी लागते. त्यानंतर आपल्याला इथे कटोरीचं आकार करण्यासाठी इथे आपण 6.5 इंचचं मार्किंग करणार आहोत कटोरीचा गोलाकार देण्यासाठी. मुंड्यातून आपल्याला मार्किंग करायचं 1.5 इंचावर आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे. आता ह्या कटोरीवरून आपल्याला चौकोनी कटोरीचं कटिंग करायचं आहे, त्यामुळे आपण इथे ही कटोरी कटिंग आधी करून घेणार आहोत. हे झालं कटोरीचं गोलाकार. हे अशा पद्धतीने पहिले एवढं पॅटर्न आखून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला दुसऱ्या पेपरवर ही कटोरी वाढवायची आहे. तर ती कशी ते पण बघूया. पहिल्याचं कटिंग करून घेऊया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता मागच्या भागाला आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया. गळाखोली आपण घेतली होती 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. गळा आहे 9.5 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10 इंच. पट्टीने हा बॉक्स तयार करायचा. पेपर पॅटर्न बनवताना शक्यतो पट्टीचा आकार वापर करा, म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहेत. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. पूर्ण वरती आकार दिलेला नाही, वाकडा तिकडा गळा होत नाही. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला गळ्यांचे आकार द्यायचे आहेत. त्यानंतर आपण हा जो खालचा टक्स आहे तो आडवा 4.5 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी. उभा पण आपण 4.5 घेणार आहोत आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे
1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार पहिले कापून घेऊया. सोबत पॅटर्न बनवल्यामुळे आकार आपले व्यवस्थित येतात. कमी वेळात पेपर पॅटर्न आपला तयार होतो, म्हणून आपण सोबत कटिंग करतो, मागचा भाग पुढचा भाग. कटोरीचं कटिंग करूया आणि ह्याच कटोरीवरून आपल्याला चौकोनी कटोरी बनवायची कशी हे शिकायचं आहे. हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार. आता ह्या कटोरीवरून दुसरा आपण पेपर घेणार आहोत चौकोनी आणि त्याच्यावर ही कटोरी वाढवायची कशी हे समजावून सांगते. इथे मी हा पेपर घेतलेला आहे. आता ह्या पेपरवर आपल्याला ह्या कटोरीवरून चौकोनी कटोरी बनवायची कशी हे बघायचे. मग आपण ह्या कटोरीचं कटिंग करताना इथे जे माप घेतलं होतं 6.5 इंच, ते 6.5 इंचाचं इथे पहिले चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचं आपल्याला आणि मग आपल्याला कटोरी कटिंग करायचं आहे. हे 6.5 इंच, इकडनं पण 6.5 इंच घेते, म्हणजे पूर्ण हे 6.5 इंचाचं आपल्याला इथे कटिंग तयार होणार. आता हा बॉक्स तयार करून घेते. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेच नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर इकडनं जे 6.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला आणि मध्यापासून वरती 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि ह्या 1 इंचाचं मार्किंग जे केलेलं आहे, हे पॉइंट जिथे आलेला आहे तिथे आपल्याला ही कटोरी ही अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि मग ही कटोरी आपण आखून घेणार आहोत. आणि हा कटोरीचा गोलाकार देताना मात्र आपला हात अशा पद्धतीने गोलाकार वळवायचा आहे आणि ह्या पॉइंटला मॅच करायचा आहे. हे अशा पद्धतीने मॅच करायचं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया. मग ह्या टक शिवायचा कसा हे समजावून सांगते. हा टक शिवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. रेग्युलर आपण 2.5-3 इंचाचा टक शिवतो तसा हा टक शिवायचा नाहीये. हे झालं आपलं कटोरीचं कटिंग. तुमच्या डोळ्यांना लक्षात येईल बघा किती डबलने फरक पडला ह्या कटोरीच्या कटिंग मध्ये. मग ज्यावेळेस आपल्याला हा टक शिवायचा असतो, टक शिवताना हे जे खालचे 2 टोक आहेत ते एकमेकाला लावायचे. त्यानंतर इकडचं टोक जे आहे ते ह्या टोकाला लावायचं आणि ही कटोरी अशा पद्धतीने शिवायची आहे. म्हणजे अगदी खोलगट आणि गोलाकार कटोरी ही तयार होते. फक्त हा टक असं सांगितलं अशाच पद्धतीने शिवा, म्हणजे तुमची कटोरी जोडताना कुठेही कमी पडणार नाही ब्लाउजला आणि अगदी परफेक्ट बसेल. लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगते, हे जे कटोरीचे 2 टोक आहेत ते पहिले आपल्याला जोडायचे आहेत एकमेकाला आणि हा पॉइंट अशा पद्धतीने पुन्हा इकडे मॅच करायचा आहे. म्हणजे आपलं शिवण या ठिकाणी येणार आहे आणि आपली ही कटोरी अशा पद्धतीने ही तयार होणार आहे. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. बाहीचं कटिंग करताना ज्या बाजूला आपण घडी घेतलेली आहे तिथे घ्यायची बाहीची उंची अधिक शिलाई मार्जिन. आता माझ्या बाहीची उंची आहे 5 इंच, पण बिना अस्तराची आहे त्यामुळे मी 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. बिना अस्तराचं असेल तर 1.5 ते 2 इंच ऍड करायचं आहे आणि अस्तरचं ब्लाउज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. 5 इंचाची बाही आहे, इथे मी 7 इंच घेतलं. त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग. आता आपलं 40 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथ्या भागाला 10 इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ज्या ठिकाणी आपण हे छातीचा चौथा भाग हे माप घेतलेला आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपल्याला हा बाहीचा आकार देण्यासाठी जो बॉक्स आहे तो 3 इंचाचा बनवायचा आहे. बाहीच्या उंचीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायची असते, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमची बाही कुठेही बिघडत नाही, जोडताना कुठे कमी किंवा जास्त देखील होत नाही. मग ज्या ठिकाणी हे 3 इंचाचं घेतलेलं आहे माप तिथे आपल्याला समान 3 भाग करायचे. म्हणजे 1 इंचावर एक मार्किंग केलं, दुसऱ्या इंचाचं मार्किंग आणि हे तिसऱ्याचं, म्हणजे 3 समान भाग तयार झाले. फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि हा बाहीचा आकार द्यायचा. आकार देताना आपल्याला फक्त हे पॉइंट मॅच करायचे आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा इकडनं हात आला की ह्या पॉइंटला आला आणि इकडे आपण जोडला. ही बाजू जी आहे ही ब्लाउजला मागे जोडायची आहे आणि हा खोलगट आकार जो आहे हा ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे. बाही जोडताना कुठेही कमी किंवा जास्त होत नाही.
आता पूर्ण दंडघेराच्या निम्म अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता पूर्ण दंडघेर आहे 12 इंच, त्याच्या निम्म आला 6 इंच आणि त्यात मी 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे आला 8 इंच. कोपऱ्यातून हे अंतर जोडून घेते. याचं कटिंग करून घेऊया. बाही उघडून ह्या भागाचं कटिंग करायचं आहे एकाच बाजूचं. नवीन शिकणाऱ्या त्यांना अडचण येत असेल तर मागचा भाग पुढचा भाग कोणता हे लक्षात द्या बाहीचा. म्हणजे जी उंच बाजू आहे ती मागे जोडायची, हा खोलगट भाग जो आहे हा ब्लाऊजला पुढे जोडायचा आहे, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडनं हे जोडण्यात उलट सुलट झालं तर तुमचं ब्लाऊज बिघडेल. त्यामुळे जोडताना हे उलट सुलट व्हायला नको. अगदी असंच्या असंच हे जोडलं गेलं पाहिजे. सेम अशाच पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. आणि बघा ह्या छोट्या कटोरीवरून आपली अगदी मोठी कटोरी तयार झालेली आहे, जी अगदी परफेक्ट बसते अंगामध्ये. कप साईज मोठी असेल तर सेम अशाच पद्धतीच्या कटोरीचं कटिंग करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.